चुलीला तर बसले, पीठ तर तिमलंय आणि मोबाईल घेऊन बसले. ह्याला काय शरम बिरम असेल का नाही म्हणा जेव्हा सुनबाईला. ए सुनबाई, ती कसल्याच भाकरी जाड केलीस, जाड तर जाड केलीस, पीठ तिंबून ठेवलीस आणि मोबाईल बघत बसलेस. आई जरा पीठ जास्तीत झालत. तसल्या जाड भाकरी कोण खाताय का? माझ्या पोराला तसल्या भाकरी देतीस तू जाडच्या जाड. आई भाकर तर चांगली आहे की, मला सगळं चलते बघ. बायको जर काय बी केली तर तू तिचीच बाजू घेतोस. भाकरी करण्याचा प्रयत्न करलास की. प्रयत्न? तुझा कसला प्रयत्न चालू आहे का? लग्नाला 5-6 वर्ष झालं, प्रयत्नच म्हणाले, कोणतं तर नीट शिकणं झाले. कमला, अगं ते भाकर हाय, ते का सरकारी परीक्षा आहे का काय? त्याला पास नापास ठरवायला कसं काय ग तू? तुम्ही तर गप्प बसा. का दोघीच्या मध्ये पडता तुम्ही? कमला, मी तर भाकरीच्या बाजूने हो बाबा. त्या गरीब भाकरीला कोर्टामध्ये न्याय मिळाला पाहिजे. लय अवघड विषय. सुनबाई, तू सकाळपासून का का काम केलीस मला सांग. नाश्ता केले, डबे केले, घर झाडले, धुणं धुले, आता कपड्याच्या घड्या मारला, पण देवघराची साफसफाई तर केलीच नाहीस की ग. तेवढं फक्त राहिले आई माझ्याकडून, आता लगेच करते मी ती. आमच्या काळात असं नव्हतं. सकाळी लवकर उठून सगळं काम आवरत होतो आम्ही. आई, मला तुमचा अनुभव मान्य आहे, माझ्याकडून असं सगळं काम परफेक्ट होईल असं काय नाही. जी गोष्टी सांगलेल्या ती तुला का चुकीच्याच वाटलेल्या का सगळ्या? तिचं म्हणणं तसं नव्हतं. तू तर गप्पच बस. तो तुला फक्त बायको दिसते, मायला झालेला त्रास दिसतानी तुला. कमला, अगं त्रास देणं आणि काम सांगणं ह्याच्यात लय जमीन आसमानचा फरक आहे बघ. तुम्हाला काय वाटतंय मी का तिला त्रास देते का? कमला, तुझ्या या असल्या बोलण्यामुळं या कामापेक्षा तुझे शब्दच तिला जड वाटतात नुसतं. अहो, या रविवारी मला माहेरला जायचं आहे. ठीक आहे, मग आपण जाऊया. आता आणि माहेरला जाणार आहेस? आणि काल तर गेलतीस की पंचमीला, आता आणि का कामा माहेरला? अहो आई, माझी मोठी बहीण रविवारी येणार आहे म्हणून तिच्याकडे जावं म्हणालो. अगं सोनबाई, लगीन झाल्यावर मुलीचं खरं घर तिचं सासरच राहतंय, माहेर नाही. होय आई, पण सासर बी माझंच घर आहे, पण माहेरची लोक बी माझेच आहेत की. आई, तिला 2 दिवसासाठी जाती म्हणाले, मग जायला काय अडचण आहे तुला? बरं, काय बी जर सांगितलं तर तू तिचीच बाजू घेतोयस. तुझी जर त्या ठिकाणी जर लेक राहिला असते तर तू तिला माहेरला जाण्यापासून रोखविला असतीस का? ती सून आपली कुठं लेख हाय. सून आली म्हणून काय मुलगी कमी होत नाही, आणि मुलगी सासरी गेली म्हणून सून काय परकी होत नाही. ह्या गोष्टी ध्यानात ठेवतो. हे बघ सुनबाई, आता उद्यापासून तू सकाळी 5 वाजता उठायचं. पण का बरं आई? अगं माझ्या घरात सून उशिरा उठलेलं मला अजिबात जमत नाही. होय आई, पण मी रोज सकाळी 6लाच उठते की. अगं 6 वाजता म्हणल्यावर मी उशीरच झाला की. पण आई, एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुमचा आदर करते, तुमच्या सगळ्या गोष्टी ऐकण्याचा प्रयत्न बी करते मी. जर तुम्ही सगळ्या गोष्टीत माझी चूक काढत असाल तर मला बी वाईट वाटते की आई. तुला मी सांगलेला लय राग येऊलाय, तुला मी बोलूच का नको की माय? तिने जे बोललेले आहे ते एकदम खरंच आहे बघी. तुम्हा दोघा नवरा बायकोला मी चुकीची वाटलेलो का? घर जर टिकवायचं असेल तर सून बदलून फायदा नाही. त्यासाठी घरातले माणसं सुद्धा थोडं बदलायला पाहिजे, तरच घराला घर पण येते. ए सुनबाई, काय हो आई, सकाळच्या भाकरी बद्दल माय तुला जास्तीच बोलले ग. काय बी नाही आई, मनावर घेऊ नका. उद्या का माझ्या सोबत किचन मध्ये चल, मी तुला चांगल्या भाकरी शिकवते. हो आई, नक्कीच शिकते तुमच्याकडून भाकरी उद्या. अरे वा, आज सासूनाचं प्रेम लयच उतू चाललंय आज. कोणती बाबा? तर सासून सुनबाईला भाकरी शिकवायला बोलवली आहे. आता सुनबाई म्हणली मी बी येते. तुम्ही बी चला स्वयंपाक घरात. ओ बाबा, तुम्हाला भाकरी शिकायचे आहेत का? पण एक काम करा, फक्त मला मध्ये बोलू नका म्हणजे झालं. तुम्ही काय करायच्या करून घ्या. बाबा, आता तुमची खरी परीक्षा आहे बघा. अरे देवा, त्या सासूनाचं भांडणं सोडवता माझ्यावरच गताली त्या भाकरी करायची. तर मंडळी, एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर तुम्हाला घर जिंकायचं असेल तर वाद जिंकू नका, माणसं जिंका. जर मित्रांनो, आमचे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर त्याला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला शेअर करा.
आणि असं शेवटपर्यंत तुमचं प्रेम आमच्या सोबत राहू द्या. धन्यवाद.